नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी मंत्री केंद्रीय शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांना पीक विमा वितरित केला आणि त्यानंतर आता वेगवेगळ्या जिल्ह्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात किती विमा आलेला आहे, आता त्यामध्ये आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अहिल्यानगरसाठी 174 कोटी रुपयाचा 2024-25 चा खरीप आणि रब्बीचा पीक विमा मिळालेला आहे अशी माहिती मिळत आहे। मात्र तो शेतकऱ्यांच्या खात्यात आलाय का? कारण बरेच शेतकरी हे कमेंट करत आहेत की आमचा पीक विमा आला नाही, मला मिळाला नाही, रब्बीचा मिळाला नाही, खरीपाचा मिळाला नाही। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रब्बीसाठी किती आला, किती शेतकऱ्यांना आला, खरीपाचा किती शेतकऱ्यांना आला याबाबतची अहिल्यानगर बाबत सविस्तर अपडेट घेणार आहोत। तत्पूर्वी एक विनंती आहे मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 174 कोटी रुपयांचा पीक विमा मिळालेला आहे। त्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल किंवा काढणी पश्चात नुकसान भरपाई असेल, अशा शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं होतं या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळालेला आहे। मात्र शेतकरी मित्रांनो, तो तुम्हाला मिळालेला आहे का नाही नक्कीच कमेंट करा। शेतकरी मित्रांनो, 2024-25 मधील रब्बीचे शेतकऱ्यांना किती अनुदान मिळाले होते? स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या 8467 शेतकऱ्यांना 5,61,00,000 रुपये, काढणी पश्चात नुकसान भरपाई झालेल्या 9050 शेतकऱ्यांना 11,23,00,000 रुपये अनुदान मिळालेले आहे। खरीपाचे याच अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा आलेले आहे। मात्र शेतकरी मित्रांनो, खरंच हे शेतकऱ्यांच्या खात्यात आलेलं आहे का, नुसतं बातम्यामधून दाखवल्या जातंय का? कारण बरेच शेतकरी कमेंट करतात की मला मिळाला नाही, मला रब्बीचा मिळाला नाही, खरीपाचा मिळाला नाही। मग अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळाला का? नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया अशाच माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।